बघा इथे आपली कोकणी स्टाईल चिकन थाली तयार आहे. झणझणीत चिकनचा रस्सा, चिकन फ्राय, हाताने थापलेली भाकरी, अगदी इंद्रायणी तांदळाचा भात खूप छान लागतं. तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. चला तर मग सुरुवात करूया. इथे मी अर्धा किलो चिकन घेतलं आहे. त्याला अद्रक, लसूण, पुदिना, कोथिंबीर याची पेस्ट बनवून मी 10 ते 15 मिनटं लावून ठेवलं आहे. चांगलं चोळून घ्यायचं आहे. मी हाताने चोळत नाही, कारण की हाताला मिरच्या असल्यामुळे खूप जळजळतो. आता मी रस्सा बनवते. रस्सासाठी मी एक कांदा बारीक कापून घेतला आहे, तमालपत्र, लवंग घेतलं आहे, दालचिनी आणि चक्रीफूल टाकलं आहे. आता चांगलं फोडणी द्यायचं आहे आपल्याला. त्याच्यामध्ये टोमॅटो टाकला आहे. आता मी चिकनला सगळे मसाले लावून ठेवले होते आणि मी इथे कांदा लसणाचं खोबऱ्याचं वाटण बनवून ठेवलं होतं. आपल्याला वाटण चांगलं परतवून घ्यायचं आहे. रंग आणि तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं आहे. आता इथे मी थोडीशी हळद, चिकन मसाला, लाल तिखट टाकल्यावर ते आपल्याला चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे. 2 ते 3 मिनटं चांगलं परतवून घ्यायचं आहे. म्हणजे त्या टाकलेल्या मसाल्याला तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं आहे. बघा इथे तेल तर सुटत आलेलं आहे. आता आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे. मी आधी थोडीशीच टाकते आणि कसुरी मेथी मी हातावरती बारीक करून टाकली आणि मॅरिनेट केलेलं मी चिकन टाकलं आहे. आता आपल्याला चिकन 5 ते 6 मिनटं त्याच मसाल्यामध्ये, त्याच तेलामध्ये आपल्याला छान परतवून घ्यायचं आहे. चांगलं तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं आहे. त्याने चिकनची टेस्ट खूप छान लागते. आता मी ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण केलं होतं त्याच्यामध्येच थोडंसं पाणी टाकलं आणि तो सगळं त्याच्यामध्ये ओतलं आहे. थोडीशी कोथिंबीर टाकली आणि आपल्याला ते चांगलं शिजवून घ्यायचं आहे. आता मी इथे चिकन फ्रायसाठी जे मॅरिनेट करून ठेवलं होतं चिकन, त्याच्यामध्ये लाल तिखट, हळद, चिकन मसाला, मीठ चवीनुसार आणि थोडीशी मी वरून कोथिंबीर टाकली होती. चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. मसाला त्या चिकनला लागला पाहिजे एवढं मिक्स करायचं आहे. मी कढईमध्ये तेल गरम करत ठेवलं होतं आणि आता जे आपण चिकन ज्याला मसाला लावून ठेवला होता तो आपण फ्राय करून घेऊया. चिकन मी सगळं चिकन इथे टाकलं आहे कढईमध्ये. 7 ते 8 कढीपत्त्याची पानं, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या आणि मी थोडंसंच पाणी टाकलं आहे जेणेकरून चिकन करपायला नको. आणि थोडंसं हलवून घ्यायचं जेणेकरून पाणी जर राहिलं तर मग चिकन करपणार नाही आणि टेस्टसुद्धा खूप छान येते. नाहीतर मग करपल्याचा खूप वास घाण येतो. बघा इथे मी सगळं एकजीव करून ठेवलं आहे आणि चिकनसुद्धा खूप छान शिजलं आहे. आता मस्त आपल्याला भाकरी भाजून घ्यायची आहे. इथे मी 2 भाकरीसाठी 1 वाटी भरून पीठ घेतलं होतं. गरम पाणी टाकलं आहे त्याच्यामध्ये जेणेकरून भाकरी नरम होईल. भाकरी मस्त अशी थापून घ्यायची आहे. काहीजण उकड काढून भाकरी बनवतात. आमच्याकडे कोकणामध्ये साध्या पाण्यानेच भाकरी बनवली जाते. मस्त तांदळाच्या भाकरीबरोबर चिकन खूप छान लागतं आणि गरम असेल तर खूप आणखी टेस्टी लागतं. बघा आपली भाकरीसुद्धा बनवून तयार झाली आहे. इथे चिकनसुद्धा दोन्ही पण चिकन शिजले आहेत. आता इथे चिकन फ्रायसुद्धा तयार झाला आहे. बघा खूप छान कलरसुद्धा खूप छान आला आहे आणि इथे चिकन रस्सासुद्धा आपला तयार झाला आहे. खूप छान वास येतो आहे. मी जास्त गरम मसाल्याचा वापर केला नाही आहे. अशाच नवनवीन रेसिपीसाठी